पराठा बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। ते मीठ। आता हलक्या हाताने छान हे पीठ मळून घ्यायचे। थोडंसं पाणी यात घालून मी पीठ मळून घेते। हलक्या हाताने छान पीठ मी मळून घेतलं आहे। खूप जास्त जोराने पीठ मळायचं नाही, कारण याच्याने आपला लच्छेदार पराठा आहे तो फ्लफी होणार नाही। 1 चमचा दही मी यात ॲड केला आहे। याच्याने आपला पराठा खूप छान गुबगुबीत मऊसूत असा तयार होईल। छान हलक्या हाताने पीठ मळल्यानंतर आता मस्त डो असा आपला इथे तयार झाला आहे। आणि आता 15 मिनिटासाठी मी याला रेस्ट करायला ठेवते। 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता मी याच्यावरचं झाकण काढून घेते। खूप छान डो बनवून आपला तयार झाला आहे। खूपच छान हलकासा असा दही टाकल्यामुळे खूप फ्लफी आपला तंदूर पराठा होणार आहे। पनीरची भाजी, छोलेची भाजी, चिकन करी अशा अनेक भाज्यांसोबत हा पराठा खूपच छान लागेल। तुम्ही नक्की करून बघा। एवढ्या डोमध्ये आता मी 2 पराठे तयार करणार आहे। एक डो मी इथे परत आता झाकून ठेवते। आता मी हा लाटून घेते। पराठा आता इथे मी लाटून घेतला आहे। खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड असा लाटायचा नाही, मीडियम लेअरचा पराठा मी इथे लाटला आहे। आता मी याला तुपाने ग्रीस करते। सगळ्या बाजूनी पूर्ण पराठा तुपाने ग्रीस करून घेतलाय। तूप लावल्यानंतर आता सगळ्या बाजूनी मी याच्यावर मैदा भुरभुरते। बाजूने मैदा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। मैदा सगळ्या बाजूने लावून तयार झाला आहे आणि आता याची आपण घडी घालायची आहे। हलक्या हाताने छान रोल मी तयार करून घेतलाय। आता यानंतर 10 मिनिटं पुन्हा हा झाकून ठेवायचा आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। आता मी पुन्हा हा डो काढून घेते। खूप छान फुललेला डो असा आपला तयार झालेला आहे। हलक्या हाताने सगळ्या बाजूंनी याला प्रेस करून घ्यायचे। एका बाजूला पॅन मी इथे ठेवलेला आहे, गॅस लावला आहे आणि आता हा पराठा मी छान लाटून घेते। एकदम हलक्या हाताने लाटायचा। पराठा इथे लाटून झाला आहे। आता मी याला पॅनमध्ये शेकते। ते तूप मी याच्यात टाकून घेतले आणि आता पराठा तयार करूया आपण। सगळ्या बाजूने बुडबुडे यावर आलेले आहेत। खूप छान आपला पराठा इथे तयार होणार आहे। शेकतानाच याचे लेयर्स पाहू शकता तुम्ही। खूपच छान लेयर आलेले दिसत आहेत।
हे बघा मंडळी, खूपच छान, खूप लेअर आलेला पराठा आपला इथे तयार झालेला आहे. आताही खूप जाळी आलेली आहे. गुबगुबीत असा पराठा आपला इथे तंदुरी पराठा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.